13 वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या एका 32 वर्षांच्या तरुणाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिलाय. भारतीय न्याय व्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाने एखाद्या स्पेसिफिक पेशंटसाठी निष्क्रिय इच्छा मरण म्हणजेच पॅसिव्ह युथनेशियाची परवानगी दिली आहे. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद इथे राहणारा हरीश राणा हा तरुण 2013 मध्ये वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी एका भीषण अपघाताचा बळी ठरला. बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावरून पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्याचं शरीर 100% अपंग झालं. तेव्हापासून तो पूर्णपणे बेडवरच आहे. गेली 13 वर्षे तो कोमामध्ये आहे आणि आज कोर्टाने त्याला इच्छा मरणाची परवानगी दिली आहे. पण हे इच्छा मरण म्हणजे नक्की काय? त्या मुलाबाबतची ही केस नेमकी काय होती? कोर्ट इच्छा मरणाची परवानगी कोणाला देतं, कशी देतं, हेच सांगतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. डॉक्टरांनी गेल्या अनेक वर्षात हरीश राणा याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे उपचार केले, पण इतक्या वर्षांच्या ट्रीटमेंट नंतर सुद्धा तो बरा होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं मेडिकल एक्सपर्ट्सनी स्पष्ट केलं. हॉस्पिटलच्या नोंदींनुसार हरीशला क्वाड्रिप्लेजिया हा गंभीर आजार झाला असून त्याच्या पूर्ण शरीरावर त्याचा परिणाम झालाय. अशा अवस्थेत तो स्वतःहून कोणतीच हालचाल करू शकत नाही, बोलू शकत नाही आणि पूर्णपणे इतरांवर अवलंबून आहे. गेली अनेक वर्ष मुलाला अशा अवस्थेत पाहून त्याच्या आईवडिलांना सुद्धा मोठा मानसिक आणि आर्थिक ताण सहन करावा लागत होता. मुलाला होत असलेला त्रास आणि डॉक्टरांनी दिलेला सल्ला लक्षात घेऊन हरीशच्या आईवडिलांनी सुप्रीम कोर्टात निष्क्रिय इच्छा मरणाची याचिका दाखल केली. त्यांनी कोर्टाला सांगितलं की इतक्या वर्षांपासून आमचा मुलगा पूर्णपणे निष्क्रिय अवस्थेत आहे आणि तो बरा होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं आहे. त्यामुळे त्याला आर्टिफिशियल पद्धतीने जिवंत ठेवण्याऐवजी त्याला सन्मानाने मरण्याची परवानगी द्यावी. या याचिकेवर सुनावणी करताना जस्टिस जे.बी. पारडीवाला आणि जस्टिस के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने पेशंटची मेडिकल कंडिशन, डॉक्टरांचं मत आणि कुटुंबाची परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा सविस्तर विचार केला आणि शेवटी निष्क्रिय इच्छा मरणाची परमिशन दिली. या निर्णयानुसार हरीश राणाला दिल्या जाणाऱ्या काही जिवंत ठेवणाऱ्या मेडिकल ट्रीटमेंट्स थांबवल्या जाणार आहेत. यात क्लिनिकली असिस्टेड न्यूट्रिशन म्हणजेच आर्टिफिशियल पद्धतीने दिलं जाणारं अन्न आणि इतर सहाय्यक उपचार हळूहळू बंद केले जातील. पण ही संपूर्ण प्रोसेस खूप ह्युमन आणि सेन्सिटिव्ह पद्धतीने पार पाडली जावी असे स्पष्ट आदेश कोर्टाने दिलेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की नेमकं इच्छा मरण म्हणजे काय? तर इच्छा मरण म्हणजे एखादा पेशंट सिरियस, असाध्य किंवा लास्ट स्टेज मधल्या आजाराने ग्रस्त असताना आणि त्याला असह्य वेदना होत असताना त्याचं आयुष्य आर्टिफिशियली वाढवणारे उपचार थांबवण्याचा निर्णय घेणं. या प्रोसेसमुळे पेशंटला दीर्घकाळ होणाऱ्या वेदनांपासून मुक्ती मिळते असा यामागचा विचार असतो. इच्छा मरणाचे 2 प्रकार सांगितले जातात. पहिला म्हणजे ऍक्टिव्ह युथनेशिया आणि दुसरा म्हणजे पॅसिव्ह युथनेशिया. ऍक्टिव्ह युथनेशियामध्ये पेशंटचा मृत्यू लवकर यावा यासाठी काही औषधं थेट दिली जातात, पण भारतात या प्रकाराला कायदेशीर मान्यता नाहीये. 2018 साली सुप्रीम कोर्टाने कॉमन कॉज विरुद्ध भारत सरकार या ऐतिहासिक खटल्यात पॅसिव्ह युथनेशियाला कायदेशीर मान्यता दिली होती. त्यावेळी कोर्टाने स्पष्ट केलं होतं की सन्मानाने मरण्याचा हक्क हा भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत जीवनाच्या हक्काचाच एक भाग आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला खूप जास्त वेदनांमध्ये आर्टिफिशियली जिवंत ठेवणं योग्य नाहीये असा कोर्टाचा पॉइंट ऑफ व्ह्यू होता. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने लिव्हिंग विल या कॉन्सेप्टला सुद्धा मान्यता दिली होती. लिव्हिंग विल म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीने आधीच लिहून ठेवलेली अशी इच्छा की भविष्यात तो सिरियस कंडिशन मध्ये गेला तर त्याच्यावर कोणते उपचार करावेत किंवा थांबवावेत. पण सुरुवातीला या प्रोसेससाठी खूप कडक आणि कॉम्प्लिकेटेड अटी होत्या. 2 साक्षीदार, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांची पडताळणी आणि अनेक मेडिकल कमिटीची मंजुरी अशी सगळी प्रोसेस होती. त्यामुळे अनेक डॉक्टर आणि कुटुंबियांनी हे नियम सोपे करण्याची मागणी केली होती. यानंतर सुप्रीम कोर्टाने 2023 मध्ये या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आणि प्रोसेस थोडीशी सोपी केली. लिव्हिंग विल तयार करण्याच्या अटी सोप्या करण्यात आल्या. तसंच पेशंटच्या ट्रीटमेंट बाबत डिसिजन घेताना हॉस्पिटलमधल्या मेडिकल बोर्ड आणि एक्सटर्नल एक्सपर्ट्स कमिटी यांची भूमिका निश्चित करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी इंदोरमधल्या एका सरकारी शाळेतल्या 52 वर्षीय शिक्षिका चंद्रकांता जेठवानी यांनी गंभीर हाडांच्या आजारामुळे त्रस्त असल्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे इच्छा मृत्यूची परवानगी मागितली होती. त्यामागच्या अनेक वर्षांपासून ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा या अनुवंशिक आजाराने त्रस्त होत्या आणि या आजारामुळे हाडं खूप कमजोर होतात. 2020 पासून त्या व्हीलचेअरवरच जीवन जगतात, पण त्यांची ही मागणी कोर्टाने मान्य केली नाही. आता हरीश राणा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय त्यामुळेच खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण 2018 मध्ये कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर सुद्धा प्रत्यक्षात कोर्टाने एखाद्या स्पेसिफिक पेशंटसाठी निष्क्रिय इच्छामरण मंजूर केलेली ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे अशा अवस्थेत अनेक वर्ष अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो, कारण या बाबतीतल्या अनेक केसेस देशात कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेत पेंडिंग आहेत. इच्छा मरणासारख्या सेन्सिटिव्ह विषयावर देशात सुरू असलेल्या नैतिक, वैद्यकीय आणि कायदेशीर चर्चेला या निर्णयामुळे पुन्हा एकदा नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती.